मुंबईहून निघालो होतो थेट कडेपठार गाठायला. पण एक चूक झाली आणि संपूर्ण प्लॅनच बदलला. ट्रेन मिस झाली. जेजुरीला पोचण्यासाठी पहाटेची बस पकडावी लागली आणि पुढे असा प्रवास घडला की तब्बल 20 वर्षानंतरच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 2.5 तास दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो आणि एका अनोळखी बाबांची ही भेट झाली. आणि शेवटी पोहोचलो त्या ठिकाणी जिथे खंडोबारायांचं मूळ स्थान मानले जाते. कडेपठार म्हणजे नेमकं काय आणि जेजुरीच्या गडावर देव कसा थांबला हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. येळकोट येळकोट, जय मल्हार. मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील तमाम कुळांचं कुळदैवत असलेल्या खंडोबारायाच्या नगरीत, अर्थात जेजुरी. पण हा प्रवास जेवढा सोपा वाटतोय तेवढा नव्हता. मुंबई ते जेजुरी ट्रेन पकडायचा प्लॅन होता, पण ट्रेन मिस झाली. मग मुंबईहून पुण्याला आलो आणि पुण्याहून पहाटे बसने प्रवास सुरू केला. खरं तर कडेपठारवरून जेजुरी जायचा प्लॅन होता, पण बस तिथे जात नाही, म्हणून जेजुरी मार्गे जायचं ठरवलं. कडेपठार हा काय विषय ते पुढे तुम्हाला कळेलच, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. बस स्टँडला उतरून आवराआवर केली, आंघोळ उरकली आणि निघालो जेजुरी गड चढायला. जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा हा गड फार मोठा नाही, पण आज नेमकं देवाचा छबिना सुरू होता, म्हणून वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं आणि गर्दी सुद्धा होती. सुरुवातीलाच नंदी मंडप भेटला. नंदीरायाचं दर्शन घेतलं आणि येळकोट करत पुढे निघालो. अवघ्या 20 मिनिटात गडावर पोहोचलो. आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कुळांचे कुळदैवत असलेल्या खंडोबारायांचं दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. आणि खरं सांगायचं तर आज तब्बल 20 वर्षांनी मी इथे दर्शनाला आलो होतो. लहानपणी माझी आजी म्हणजे मम्मीची आई, त्यांच्या सोबत माझं इथे नेहमी येणं जाणं व्हायचं, वर्षात नाही कधीतरी. पण आज पुन्हा इथे आल्यावर त्यांची खूप आठवण आली. तब्बल 2.5 तास रांगेत उभा राहिलो आणि याच रांगेत मला एक बाबा भेटले. संपूर्ण वेळ ते माझ्या सोबतच होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी व अनुभव खूप खास होते. चला त्यांना भेटूया आपण. सो मित्रांनो, आता आपलं दर्शन झालंय आणि मी आता इथे पोहोचलोय. हे आपली मामा आहे, तुम्ही पाहू शकता. एसी पण झटणार नाही याच्या समोर, म्हणजे एवढी थंड हवा आहे, खूप छान आहे आणि एकदम भारी वातावरण आहे. खरंच. काय वाटतं बाबा तुम्हाला, कसं झालं दर्शन? दर्शन कसं झालं? मस्त दर्शन घेतलं, मस्त आहे बघा. कडेपठारला जाणार आहे, त्याला म्हणजे या जाऊन त्याला ऊन नाही आता घाम घाम होणार. पण शेवटी शब्द दिलाय, ना भाव आहे. त्यांनी बोलवलंय, त्यांनी शब्द दिलाय, त्यांनी बोलवलंय, त्याला शब्द दिलाय की कडेपठारला जाणार. सो मित्रांनो, आव्हान खूप मोठं आहे कडेपठाराचं आणि कडेपठार बालमाई दर्शन घ्यायचं का? हा पानपाईच्या दर्शन बालमाई खाली खाली येते. आता आम्ही पानुबाईचं दर्शन केलं, कडेपठारला जातो. खंडोबारायाचं दर्शन झाल्यावर म्हाळसा देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बानाई मातेकडे गेलो, त्यांचंही दर्शन घेतलं आणि बाबांना पुन्हा भेटू असं सांगून निरोप दिला. आता वेळ होती कडेपठार गाठायची. दुपारचे 12 वाजत आलेले.
बाबांनी सांगितल्याप्रमाणे या उन्हाळ्याच्या तडाख्यात कडेपटार गाठणं काही सोपं काम नव्हतं. पण म्हणतात ना, हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात. हेच लक्षात ठेवून येळकोट येळकोट जय मल्हार करत पावलं पुढे पडत राहिली. मित्रांनो, मी तुम्हाला जी पायवाट दाखवत आहे त्याच दिशेने जा. थोडं सोपं पडेल, पण ही वाट खडतर आहे. दगडातून जाते. प्रॉपर पायऱ्या सुद्धा नाही आहेत. मात्र ही वाट अतिशय पुरातन मानली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी कडेपठारला का चाललो आहे? तर मित्रांनो, कडेपठार हे खंडोबारायाचं मूळ स्थान मानलं जातं. आज जे खंडोबाराय जेजुरी गडावर आहेत, ते भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिथे थांबले, अशी आख्यायिका आहे. खैरे नावाचे एक भक्त होते. कऱ्हा नदीतून पाणी आणून कडेपठारावरील शिवलिंगावर अभिषेक करत असत. अनेक वर्ष त्यांनी ही सेवा केली. पण काळ पुढे सरकत गेला, वय वाढलं आणि त्यांना हा प्रवास करणं अवघड झालं. मात्र भक्ताला हारू देईल, खचू देईल, तो देव कसला? खंडेरायांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं, तू जिद्द सोडू नकोस, तू चाल पुढे, मी तुझ्या मागे आहे. तेव्हा त्यांनी शेवटचा अभिषेक करण्याचा निर्धार केला. पाणी भरलं आणि जेजुरीकडे चालायला सुरुवात केली. आज जिथे नवीन जेजुरीगड आहे तिथपर्यंत ते पाणी घेऊन आले. मात्र वाटेत त्यांना शंका आली, देव खरोखर मागे आहे का? म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्या क्षणी खंडोबारायांनी तिथे दर्शन दिले. तेव्हापासून नवीन गडावर पूजा सुरू झाली. तिथे असलेलं शिवलिंग स्वयंभू मानलं जातं. मात्र कडेपठारचं मंदिर अत्यंत पुरातन आहे आणि देव इथेच प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, हा परिसर उन्हाळ्यात इतका सुंदर दिसतोय, तर पावसाळ्यात काय दृश्य असेल याची कल्पनाच करता येत नाहीये. त्या क्षणी ठरवलं, पावसाळ्यात पुन्हा इथे यायचं. नो, त्या डोंगराच्या पलीकडून आपण आलो. तिथे तुम्हाला हे दिसत असेल, छोटीशी कमान दिसते, बरोबर? त्या कमानीच्या इथून खाली पूर्ण रस्ता गेला आणि जुनी जेजुरी त्या बाजूला आहे. तुम्ही बघू शकता, जुनी जेजुरी आपण क्रॉस करून, जुनी जेजुरी बोलतो, सॉरी, नवीन जेजुरी तिथे आहे. नवीन जेजुरी आपण क्रॉस करून असं असं करत झिगझॅग करत वर आलो. या शेवटच्या टोकाला आलो. जो शेवटचा टोक आपल्याला तिकडे दिसत होता, त्या शेवटच्या टोक्यावरून ह्या इथे आलो. इथून हे करत ह्या बाजूला आलो. ठीक आहे, ह्या बाजूवरून इकडे लेफ्ट साईडला मारून इकडे वरती आलो आणि हे आहे आपलं कडेपठार. चालत चालत कसं तरी पोहोचलो एकदाच. ऊन खूप होतं, पण समोरच्या कासव प्रांगणात भक्त शांतपणे उन्हात बसलेले दिसले. हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. काय ताकद असेल या भक्तीत? मंदिरामध्ये प्रवेश केला. सभा मंडपात दर्शन घेत असताना एक काळा श्वान शांतपणे बसलेला दिसला. हे पाहून खूपच वेगळं वाटलं. तसंच मल्हारी मार्तंडांना भैरव स्वरूपही मानलं जातं आणि भैरवाचं वाहन कोण आहे हे तुम्हाला माहितीच आहे. खंडोबारायांकडे मी काहीतरी मागितलं होतं आणि ते त्यांनी मला दिलं देखील. तुम्हालाही हे माहित आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा जेजुरीला येणारच आहे. तुम्ही येणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. दर्शनानंतर नशिबाने अन्नछत्रात जेवायलाही मिळालं आणि मग निघालो मंदिराच्या मागे असलेल्या घोडे उद्यानाकडे. खरं सांगायचं तर त्याची आज ही अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. पण या जागेचं महत्व खूप मोठं आहे. मणिमल्लाचा वध करण्यासाठी युद्धाला जाताना खंडोबारायांनी इथूनच घोडा उडवला होता, अशी मान्यता आहे. आजही त्या घोड्याच्या टापाचे चिन्ह इथे दिसतात. हा संपूर्ण
परिसर पाहून इथपर्यंत येणं पूर्णपणे वर्थ वाटतं. त्यानंतर परिसरात फेरफटका मारत पश्चिमेकडे गेलो. समोर सह्याद्रीची डोंगर रांग दिसत होती. दूर दिसणारा शेवटचा डोंगर बहुधा पुरंदर किल्ला असावा. अतिशय सुंदर दृश्य होतं. पुढे वीरभद्राचं दर्शन झालं. त्यानंतर नागनाथाचंही दर्शन घेतलं. आता मी उतरणीला लागलो आहे. पण यावेळी जेजुरी मार्गे नाही, तर कडेपठार मार्गे उतरतो. आणि मित्रांनो, माझ्या मते कडेपठार मार्गे चढणं आणि उतरणं अधिक सोपं आहे. प्रॉपर पायऱ्या सुद्धा आहेत, पानपोया सुद्धा आहेत. फक्त खाली दुकानं कमी आहे जेजुरीच्या कंपेअर मध्ये. आणि हो, जुन्या जेजुरीच्या स्टँड पर्यंत रिक्षावाले फक्त 30 ते 50 रुपये प्रति व्यक्ती घेतात. त्यामुळे जरा सावध राहा. देवाच्या उंबरट्यावर सुद्धा काही ठिकाणी चोरट्यांचा पड असतो. रिक्षामध्ये मला एक सर भेटले. योगायोगाने ते देखील ब्लॉगर निघाले. मग कंटेंट, यूट्यूब आणि व्हिडिओच्या गप्पा सुरू झाल्या. आणि पुणे कधी आलं आम्हाला कळलं सुद्धा नाही. नंतर समजलं ते पोलीस कर्मचारी देखील आहेत. हे ऐकून त्यांच्याबद्दल आदर आणखी वाढला. तर मित्रांनो, असा झाला माझा जेजुरी आणि कडेपठारचा प्रवास. खूप काही पाहिलं, खूप जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. देवाकडे खूप काही मागितलं आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून धन्यवादही म्हटलं. पण एक गोष्ट नक्की सांगेन, आयुष्यात एकदा तरी कडेपठार ते जेजुरी हा प्रवास जरूर करा. उद्या सोमवती अमावस्या आहे आणि इथे मोठा उत्सव असणार आहे. तुम्ही जेजुरीला कधी जाणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येळकोट येळकोट, जय मल्हार.